कधीकधी असं वाटतं का की आपलं वय वेळेच्या आधीच धावतंय? काळजी करू नका. आज आपण एका अशा खास पोषक तत्वाबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्याला पुन्हा तरुण आणि निरोगी वाटायला मदत करेल. चला सुरू करूया. 30-50चे दिसणे हे वृद्धत्व नाही, तर जीवनशैलीचे अपयश आहे. म्हणजे बघा, वय वाढणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, पण तरुणपणाचंच म्हातारं दिसणं किंवा थकल्यासारखं वाटणं हे आपल्या रोजच्या चुकीच्या सवयींमुळे होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये, ही परिस्थिती पूर्णपणे बदलता येते. हो, योग्य सवयी आणि आहारात छोटे बदल करून आपण आपल्या शरीराला पुन्हा एकदा मजबूत, निरोगी आणि तरुण बनवू शकतो. चला तर मग या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. असं का होतं की अनेकांना वेळेआधीच थकवा जाणवतो आणि ह्यात आपला रोजचा आहार किती महत्वाचा आहे ते पाहूया. समस्येचं मूळ बऱ्याचदा आपल्या ताटातच दडलेलं असतं. आपलं भारतीय जेवण चविष्ट असतं, पण त्यात पोळी, भात, बटाटा म्हणजे कर्बोदकांचं प्रमाण खूप जास्त असतं. याने पोट तर भरतं, पण शरीराला खरं पोषण मिळत नाही आणि इथूनच अशक्तपणा आणि अकाली वृद्धत्वाची प्रक्रिया सुरू होते. आता बोलूया त्या एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जिच्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. ती म्हणजे प्रथिने, म्हणजेच प्रोटीन्स. ही एक अशी कमतरता आहे जी हळूहळू आपलं शरीर आतून पोखरत असते. ह्या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया म्हणतात. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर वयाच्या 30 नंतर आपल्या शरीरातील स्नायू नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतात. पण जर आहारात प्रोटीनची कमतरता असेल तर ही प्रक्रिया खूपच वेगाने होते आणि शरीर कमजोर बनतं. अनेकांना वाटतं की प्रोटीन फक्त बॉडी बिल्डरसाठी असतं, पण हा एक मोठा गैरसमज आहे. आपले केस, त्वचा, नख, आपली रोगप्रतिकार शक्ती एवढंच काय तर शरीरातील हॉर्मोन संतुलित ठेवण्यासाठी सुद्धा प्रोटीन खूप आवश्यक आहे. थोडक्यात प्रोटीन आपल्या संपूर्ण शरीराचा पाया आहे. मग आपल्या शरीरात प्रोटीन कमी आहे हे ओळखायचं कसं? आपलं शरीर आपल्याला काही स्पष्ट इशारे देत असतं, फक्त आपण त्याकडे लक्ष द्यायला हवं. ही लक्षणं बघा: सतत थकवा जाणवणं, केस गळणं, त्वचा कोरडी पडणं किंवा सारखं आजारी पडणं. ही वरवर पाहता वेगवेगळी वाटली तरी या सगळ्याचं मूळ एकाच ठिकाणी असू शकतं. ते म्हणजे आहारात प्रोटीनची कमतरता. प्रोटीनच्या कमतरतेसोबतच अजून 2 छुपे शत्रू आहेत. एक म्हणजे अतिरिक्त साखर. जास्त साखर खाल्ल्याने शरीरातील प्रोटीनचं नुकसान होतं, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या लवकर येतात. आणि दुसरा शत्रू आहे व्यायामाचा अभाव, ज्यामुळे स्नायू आणखी कमजोर होतात. ठीक आहे, समस्या तर समजली, पण यावर उपाय काय? चला आता आपण उपायांबद्दल बोलूया आणि सुरुवात करूया एका अशा पदार्थापासून जो सहज उपलब्ध आहे आणि खूप प्रभावी आहे. आणि इथेच येतो आपला आजचा प्रोटीन हिरो, टोफू. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर टोफू हा प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे सोयाबीनच्या दुधापासून बनतं आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असतं. पण टोफूच का? त्यात असं काय खास आहे? तर बघा, यात उच्च दर्जाचं प्रोटीन तर आहेच, पण ते वनस्पती आधारित आहे. त्यात फॅट कमी आहे आणि ते पचायलाही अगदी सोपं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण ते आपल्या रोजच्या जेवणातल्या अनेक पदार्थांमध्ये सहज वापरू शकतो. अर्थात फक्त टोफूवर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्या स्वयंपाकघरातच प्रोटीनचे कितीतरी खजिने आहेत. सगळ्या प्रकारच्या डाळी, दूध, दही, पनीर, अंडी, कडधान्य हे सर्व आपल्या आहारात असलेच पाहिजेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं शरीर खूप लवचिक आहे. त्याला जर योग्य पोषण आणि थोडी काळजी मिळाली तर ते स्वतःला पुन्हा तंदुरुस्त बनवू शकतं. ही काही रॉकेट सायन्स नाहीये. अगदी सोप्या 4 गोष्टी आहेत. प्रत्येक जेवणात प्रोटीनचा समावेश करा. आठवड्यातून किमान 3-4 दिवस व्यायाम करा. पुरेशी आणि शांत झोप घ्या आणि मानसिक ताण कमी करा. बस एवढं केलं तरी शरीरात खूप सकारात्मक बदल दिसायला लागतील. आणि शेवटी काय, कॅलेंडरवरचं वय महत्वाचं नाही. आपलं शरीर आतून किती तरुण आणि उत्साही आहे हे महत्वाचं आहे. जेव्हा शरीर मजबूत असतं तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. आपण टोफूबद्दल तर बोललो, पण तुम्ही कधी टोफू वापरून काही पदार्थ बनवला आहे का? तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आरोग्याविषयी अशीच माहिती सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचं पुढचं सादरीकरण तुमच्यापर्यंत पोहोचेल.
चला तर मग एकत्र मिळून एक निरोगी आयुष्य जगूया.